80 शब्द प्रति मिनिटची संपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. रेडी. अध्यक्ष महाराज, आपल्या देशाच्या विकासाची गती वाढवावयाची असेल तर आपल्याला भांडवली खर्चात वाढ केली पाहिजे, परंतु त्यासाठी परदेशी मदतीवर अवलंबून राहणे केव्हाही हिताचे होणार नाही. त्यासाठी आपल्या देशातच आपल्याला पैसा उभा केला पाहिजे. असा पैसा उभा करावयाचा म्हणजे कर आकारणीशिवाय दुसरा मार्ग नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुरेसे श्रीमंत लोक या देशात असते तर त्यांच्यावर कर बसवून बराच पैसा उभा करता आला असता आणि मग सामान्य जनतेवर कर बसविण्याची गरज पडली नसती. परंतु भांडवलदार लोक मोठ्या प्रमाणावर देशात असणे हे कधीच हिताचे नसते, कारण मग सर्वच क्षेत्रात त्यांची कुरघोडी झाल्यावाचून राहिली नसते आणि मग समाजवादी समाजरचनेचे आपले स्वप्न साकार होणे कठीण झाले असते. आपल्या या देशात मोठ्या प्रमाणात भांडवलदार नाहीत हे एका दृष्टीने आपले सुदैवच म्हटले पाहिजे. आता आपल्याला आहे या परिस्थितीत आपल्या योजनांचा वेग वाढवावयाचा असेल तर पुरेशा प्रमाणात पैसा उभारण्याचा जो एक मार्ग अपरिहार्य होऊन बसतो तो म्हणजे देऊ शकतील अशा लोकांवर कर आकारणे. सन्माननीय सभासद श्री आठवले यांना मला एवढेच सांगावयाचे आहे की वैचारिक दृष्टीने पाहिले तरीसुद्धा करवाढ करणे चूक होणार नाही. आपल्याला जेव्हा देशाचा विकास करावयाचा असतो आणि विकासाच्या कामांना गती आणावयाची असते तेव्हा करवाढ अपरिहार्य ठरते. अर्थात ती करीत असताना आपण जो अर्थसंकल्प तयार करतो तो योग्य प्रकारे तयार केला गेला आहे की नाही हे 2 निकषावर तपासून पाहिले पाहिजे. पहिला निकष असा की जो अर्थसंकल्प आपण तयार केला आहे त्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाचे पाऊल पुढे पडणार आहे की नाही. आपल्याला जर असे दिसून आले की विकासाची झेप ह्या अर्थसंकल्पात आहे आणि त्यामुळे विकासाच्या मार्गावर निश्चितपणे पुढे पाऊल पडणार आहे तर तो अर्थसंकल्प खात्रीने चांगला आहे असे मानण्यास हरकत नाही. दुसरा निकष म्हणजे द्रुतगतीने विकास साधताना समाजाच्या सर्व थरातील लोकांना आपली उन्नती करून घेण्याची समान संधी मिळते की नाही. ह्या 2 निकषावर आजचा अर्थसंकल्प तपासून पाहिला तर तो निश्चितपणे चांगला अर्थसंकल्प आहे असे आपल्याला दिसून येईल.